भारतीय संस्कृतीतल्या वेगवेगळ्या सणांपैकी हा सण जो जानेवारी महिन्यात येतो पहिलाच सण असतो आणि सर्व लोक उत्साहाने साजरा करत असतात. याच्यामागे जॉग्राफिकल कंडिशन आहे. आजच्या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे जातो, उत्तरायण सुरू होते आणि म्हणून आजच्या दिवशी थंड किंवा सर्वात लहान दिवस असल्यामुळे लोक तिळगुळाचा सकाळी प्रसाद घेऊन हा दिवस साजरा करतात आणि मग संध्याकाळी पतंग उडून मन आनंदित करतात. हा सण जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये गुजरातमध्ये साजरा करण्यात येतो. उत्तरायण हा गुजरातमध्ये खूप मोठा सण असतो. या दिवशी संबंध कुटुंब एकत्र येऊन हा सणाचा आनंद घेत असतात. जसं पतंग हवेमध्ये राहून मानवी जीवनाचा अंदाज देतं की मानवी जीवन पण पतंगासारखं नेहमी हवेमध्ये असतं, पण तरी ते स्थिर असतं आणि त्याची दोर जी आहे ही भगवंताच्या हातात असते. आणि म्हणून आजच्या सणाला खूप वेगळं महत्व आहे की आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तिळगुळाचा प्रसाद घ्यायचा आणि आई वडिलांना नमस्कार करून आजचा दिवस आनंदी घालवायचा अशी प्रथा भारतामध्ये आहे. आणि त्यातलाच हा भाग म्हणून संध्याकाळच्या वेळेला पतंग महोत्सव गेले 15 वर्ष झाले सातत्याने सुरू आहे. गुजराती सहकारी मित्र गुजराती मित्र मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघ याच्या वतीने हा इथे पतंग महोत्सव साजरा करण्यात येतो. सर्व प्रकारचे, सर्व जाती, सर्व धर्माचे, सर्व पक्षीय लोक इकडे येतात आणि या सणाचा आनंद घेतात. आपण बघत असाल लहान थोर मुलं ज्येष्ठ सगळ्या प्रकारचे नागरिक इथे आहेत आणि खूप चांगल्या रीतीने या सणाचा आनंद घेत आहेत.